दरुष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखदरविन्द नेत्रा कृष्णात् परं तत् किमपि तत्त्वमहं न जाने। शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शङ्कराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि। कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शङ्कर स्मृतम्। शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि आचार्यम् श्रीमत्शङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। कॅलेंडर परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी शिर साष्टांग वंदन करतो आणि त्यानंतर आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. तुम्ही सगळे मनापासून ऐकणारे, एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे भगवत स्वरूप श्रोते वर्ग यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. आपल्या दोघांनाही प्रारंभ करायचा आहे, मला सांगण्याचा, तुम्हाला ऐकण्याचा. म्हणून आपण दोघही जण शांतीपाठ म्हणूया आणि विषयाला सुरुवात करूया. ओ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.
शिबिरापूर्वीचा उपनिषदांचा आजचा लास्ट वर्ग आहे. उद्या भगवद्गीता होईल आणि सोमवार शिबिर सुरू होत आहे. शिवगड येथे श्रुती स्मृती स्वाध्याय मंच शिबिर आपलं सुरू होत आहे आणि ते शिबिर समाप्त झाल्यानंतर येणाऱ्या सोमवारी म्हणजे 20 तारखेला आपण पुन्हा याला प्रारंभ करूया. म्हणजे आपली 1 आठवड्याची सुट्टी असेल. सोमवारपासून सुट्टी घेऊ. पुढच्या सोमवारी आपल्याला जॉईन व्हायचं आहे. पण जॉईन होत असताना आपण कम्युनिटी ग्रुप मध्ये जॉईन होणार आहोत. तर लक्ष्मी पानट आपल्याला शिवगडला सगळं समजावून सांगणार आहे. त्यानंतर त्याप्रमाणे आपण कम्युनिटी ग्रुपला जॉईन होणार आहोत. त्याच्यात अनाउन्समेंटला टच करून आपल्या ग्रुपला येऊन आपण त्या ठिकाणी जॉईन होणार आहोत. तर त्या तयारीने आपण नवीन पद्धतीने जॉईन होण्याची पद्धत 20 तारखेपासून सुरू करतो आहे. शिबिरानंतरचा पहिला सोमवार. आपण त्या दृष्टीने तयार राहा. पहिले थोडे दिवस रेकॉर्डिंग लावूया आधीच, म्हणजे सगळ्यांना जॉईन होताना कोणाला काही अडचणी येतात का, कोणाला काही होतंय का, कोणाचा त्या निमित्ताने बुडू नये म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत. आणि 1,400 लोक आत्ताच हजर असल्यामुळे ते पहिल्यांदा सांगितलं. आणि म्हणून 20 तारखेला आपण कम्युनिटी ग्रुपच्या माध्यमातून अनाउन्समेंटच्या माध्यमातून लक्ष्मी पानट आपल्याला समजावून सांगतील त्या पद्धतीने जॉईन होणार. थोडे दिवस रेकॉर्डिंग लावूया. सगळ्यांना नीट जॉईन होता आलं याची खात्री झाली की आपण प्रत्यक्ष मी विषयाला सुरुवात करेन. रामकृष्ण हरी. पुन्हा शेवटी सांगेन एवढं, तरी 1,400 लोकांना कळलंय म्हणजे बऱ्याच जणांना हे कळलंय. आपला मंत्र म्हणूया. या मंत्रात आत्मज्ञानाचं फळ सांगितलेलं आहे आणि फळ आता इथे सांगणं सुरू आहे. तम दूरदर्शम गूढ मनुप्रविष्टम गुहाहितम गौहरेष्टम पुराणम अध्यात्म योगाधिगमेन देवम मत्वा धीरो हर्ष शोकौ जहाती. इथे शुद्ध उच्चारण करणाऱ्यांची संख्या खूप आहे. संख्या घेऊन म्हणणाऱ्यांची संख्या खूप आहे. आणि ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की असे लोक आपल्या अभ्यास वर्गात आहेत. त्यामुळे मला सुद्धा अधिकाधिक शुद्ध कसं म्हणता येईल याचा सतत विचार जागा ठेवावा लागतो. ही आनंदाची बाब आहे माझ्यासाठी. आणि तुम्ही लोक मला त्या मानाने त्या दृष्टीने आणखीन छान माझ्याकडनं करून घेता म्हणून मी तुमचा पुनश्च आभारी आहे. आपण विषयाला प्रारंभ करू. तम दूरदर्शम गूढ मनुप्रविष्ट गुहाहितम इथपर्यंत आपलं काल सगळं सांगून झालेलं आहे. तो आत्मा कसा आहे? गूढ आहे. मनुप्रविष्टम. आणि तो कसा प्रविष्ट झालेला आहे, केव्हा प्रविष्ट झाला हे आम्हाला कळलं सुद्धा नाही. ज्याप्रमाणे समुद्रात मीठ कसं प्रविष्ट होतं हे समुद्रालाही कळत नाही. घटामध्ये आकाश कसं प्रविष्ट होतं हे घटाला सुद्धा कळत नाही. एखादी व्यक्ती आपल्या मनाचा ठाव घेऊन कधी बसली हे आपल्याला सुद्धा कळत नाही. त्याप्रमाणे जर ह्याच गोष्टी आपल्याला कळत नाही तर आत्मस्वरूप आतमध्ये कसं प्रविष्ट झालं हे कळणं हे गूढ आहे. आणि गूढ याच्यासाठी आहे की जगताला आम्ही सत्य मानत असल्यामुळे देहाला खरं मानतो. कारण देह हा जगताचा भाग आहे. आणि मग जगत हे मध्ये आत्मा प्रविष्ट झाला किंवा ब्रह्म प्रविष्ट झालं असं आम्हाला वाटतं. म्हणून देहात आत्मा प्रविष्ट झाला असं आम्हाला वाटतं. वास्तविक आत्मा आणि ब्रह्म कशात प्रविष्ट न होता त्याच्या अधिष्ठानावर जगाचा भास आहे. असो गुहाहितम बुद्धिरूप गुहेमध्ये आत्मा दडलेला आहे. पंचदशीकार सांगतात 5 कोशांच्या गुहेमध्ये आत्मा दडलेला आहे.
किंवा 3 देहांच्या गुहेमध्ये आत्मा दडलेला आहे. खूप जण म्हणतात की आमचं आपलं नाम बरं आणि आमचं आपलं ध्यान बरं. आम्हाला नको तो तेवढा ग्रंथाभ्यास आणि विद्वत्ता वगैरे वगैरे. पण असं नसतं. तुम्ही नाम घ्या, ध्यान घ्या किंवा तत्वज्ञान घ्या. नाम, ध्यान आणि तत्वज्ञान या 3 पैकी तुम्ही काहीही जरी घेतलात तरी सुद्धा आपला प्रवास कोणत्या दिशेने योग्य सुरू आहे की नाही हे ज्याचं त्याला तपासायला हवं. काही लोक हेही म्हणतात आमचा विश्वास आहे आमच्या गुरूंवर आणि ते आम्हाला बरोबर घेऊन जातील. गुरूंवर तुमचा विश्वास आहे यात शंका नाही. गुरु नेतील हेही बरोबर आहे. पण तुम्ही जाल का आणि आपण जातो आहे की नाही, ते नेतात त्या दिशेने आपण जातो आहे की नाही, हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि म्हणून तपासून पाहण्यासाठी शास्त्राभ्यासाचं फार महत्व आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य अकार्य व्यवस्थित कार्याकार्यो व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर तुम्ही अर्हसी. भगवंत म्हणतात की तो बुद्धीमध्ये जो दडलेला आहे, कार्याकार्याचा अर्थ आता सांगत नाही, काय केलं पाहिजे काय नाही शास्त्रानुसार करावं. म्हणून यो वेद निहितम गुहायाम परमे व्योमान तैतिरीय उपनिषद सांगत. सिंह बुद्धिरूप गुहेमध्ये दडलेला आहे. सिंह नेहमी गुहेमध्ये असतो. त्याच्यामुळे हा सिंह कुठे दडलेला आहे? बुद्धिरूप गुहेमध्ये आत्मसिंह दडलेला आहे. बुद्धिरूप गुहेमध्ये आत्मरूप सिंह दडलेला आहे. आणि तो जर दहाडला, त्यांनी जर गर्जना केली तर बाकी श्वापद जीव मुठीत घेऊन पळतात, दुम ठोकतात. तसं मी ब्रह्म आहे अशी श्री गुरूंकडून अनुग्रह मिळाल्यानंतर जर साधकाची गर्जना झाली, कारण मग त्या गर्जनेला संप्रदायाचं सामर्थ्य प्राप्त आणि श्री गुरूंची कृपा प्राप्त होते. 2 गोष्टी असतात लक्षात ठेवा. सामर्थ्य हे संप्रदायाचं असतं. गुरूंचं सामर्थ्य आहे असं गुरु कधी म्हणणार नाही. ते नेहमी म्हणतील माझ्या सद्गुरूंचं. श्री गुरु काय म्हणतील? माझ्या सद्गुरूंचं सामर्थ्य आहे. माझ्या गुरूंच्या गुरूंचं म्हणजे परमगुरूंचं सामर्थ्य आहे. म्हणून सामर्थ्य हे परंपरेचं असतं आणि कृपा ही सद्गुरूंची असते. म्हणून परंपराधिष्ठित सद्गुरू असले पाहिजे, ह्यात काहीही शंका नाही. सद्गुरू कसे असले पाहिजे? परंपरेला धरून असले पाहिजे. परंपरेशिवायचे सद्गुरू रामकृष्ण हरी, नाही तर मग उठसूट सद्गुरू होतात. परंपरेशी काही संबंध नाही म्हणतात. अहो, साधा मुलगा बघायचा असेल तरी घरानं बघावं लागतं. मुलगी बघायची असेल तरी घरानं बघावं लागतं. घराण्यातले संस्कार त्यांच्यामध्ये उतरत असतात. घराण्याला एक मोठं महत्व आहे. सद्गुरू परंपरेला तर अपार महत्व. म्हणून बुद्धिरूप गुहेमध्ये आत्मरूप सिंहानी डरकाळी दिली तर काय होतं? माया धूम ठोकते, अविद्या पळून जाते. मी देह आहे असं न वाटता मी ब्रह्म आहे अशी ती जी डरकाळी आहे, ती डरकाळी जीवाला तू जीव नसून ब्रह्म आहे या निर्णयाला घेऊन जाते. जीवच ब्रह्म आहे लक्षात ठेवा. जीवो ब्रह्मैव न परहा. जीवाला ब्रह्म व्हायचं नाहीये. जीवाला ब्रह्म व्हायचं नाही. जीवच ब्रह्म आहे. माझं म्हणणं कळतंय का? हो. एक घडलेली गोष्ट सांगतो. भारत आणि चीन यांचं युद्ध झालं होतं. माझे काका त्या युद्धामध्ये होते.
आणि युद्ध झालं होतं. युद्ध झाल्यानंतर आपली जी मंडळी पकडल्या गेली, भारताची जी मंडळी चीनच्या ताब्यामध्ये आली, चीन सैनिकांनी ज्यांना पकडून नेलं, त्यातले जे मोठे मोठे ऑफिसर्स होते चांगले, त्यांना विचारलं कुठून काय होणार आहे काय नाही, तुमच्या गुप्त गोष्टी सांगा. आणि त्यातल्या कुणीही काहीही सांगितलं नाही. त्यावेळेला त्यांच्या मेंदूवर वेदना निर्माण करणाऱ्या मशीन्स फिरवल्या गेल्या आणि शॉक्स दिल्या गेले. त्यानंतर त्या लोकांना आपण कोण आहो याच सुद्धा जाणीव राहिली नाही. अल्झायमर आजारामध्ये माणूस जसं विसरतो, तसं मी कोण आहे याचा त्या लोकांना विसर पडून गेला. आणि ज्या वेळेला युद्ध संपलं, दुर्दैवाने कमकुवत पंतप्रधानांनी भारताच्या कैलास मानस सारखा भाग चीनच्या ताब्यात ठेवून तडजोड केली. आज जे म्हणतात की 7 फिंगर्स मधले 2 फिंगर्स चीनच्या ताब्यात आहे असं ओरडणारे पक्ष जे आहेत, त्यांच्या पक्षाने कैलास मानस सरोवर चीनच्या ताब्यात दिलेला आहे. लडाखच्या पुढचा भाग चीनच्या ताब्यात दिलेला आहे आणि तो पक्ष त्यातला एवढूसा सुद्धा भाग परत आणू शकत नाहीये. आणि आज 7 फिंगर्स वर बोलायला मुजोरासारखा उभा होतोय. ज्यांना माहिती नाही काही, त्यांनी हे ऐकावं. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपलं गेलेलं ज्यांना आणायची ताकद नाही, त्यांनी दुसऱ्याला चॅलेंज करावं. याच्यासारखा मूर्खपणा या जगात कुठलं नाही. ते जे ऑफिसर्स होते, ज्यांना शॉक्स दिले गेले आणि ज्यांच्या डोक्यावर मशीन्स फिरवल्या गेल्या, त्यानंतर त्यांना ते कोण आहे याची आठवण नव्हती. आणि युद्धबंदी करार झाला, तडजोड झाली आणि त्यानंतर आपल्याला आपले सैनिक परत मिळाले, आपण त्यांचे सैनिक परत दिले. त्यावेळेला आपल्या सैनिकांना आपण कोण आहोत हे माहित नव्हतं. आणि मग त्यांचे आधीचे फोटोज, त्यांचे ब्लड सॅम्पल्स, त्यांचे डीएनएस याच्यावरून त्यांना कोण कोण आहे हे ओळखलं. त्यांच्या नातलगांना बोलवलं आणि त्यानंतर त्यांच्यावर सायकॅट्रिक्स कडनं ट्रीटमेंट करून घेतली की बाबा रे तू हा आहेस. तो स्वतःचा परिचय विसरलेला होता. असे अनेक सैनिक आणि ऑफिसर्स होते मोठमोठे की ज्यांना स्वतःची आठवणच नव्हती की आपण कोण आहोत, कुठे राहतो, कुठले आहोत. एवढ्या त्या शॉक्सनी, वेदनादायी प्रक्रियांनी त्यांना छळलं गेलं होतं चीनकडनं. दुर्दैवाने आम्हाला मी कोण आहे याचं विस्मरण पडलेलं आहे. आणि म्हणून परंपरेचं सामर्थ्य लागतं पुन्हा त्या विस्मरणाला स्मरणामध्ये आणायचं. आणि मी कोण आहे याच्यासाठी श्री गुरु उपदेश देतात आणि मग ते सामर्थ्य मी ब्रह्म आहे असं म्हणतो. ज्या वेळेला तो ऑफिसर मी कोण आहे हे ओळखत नव्हता, नंतर त्याला सायकॅट्रिक ट्रीटमेंट देऊन तू पुन्हा कोण आहे हे समजावून सांगून त्याला पटलं. तसं श्री गुरूंच्या उपदेशानंतर ही सायकॅट्रिक ट्रीटमेंट नाही, ही वास्तविकता आहे की मी मूळचा ब्रह्मरूप असताना अविद्याग्रस्ततेमुळे, अज्ञानांधतेमुळे देहाला मी आणि जगताला सत्य समजू लागलो. आणि त्यामुळे ब्रह्मस्वरूपावर पडदा पडला, आवरण पडलं. आणि म्हणून गुहातीतम, तो आता गुहेमधून काय करतोय, गर्जना करतोय की मी ब्रह्म आहे. म्हणून शास्त्राच्या अभ्यासाची गरज आहे. थोडस शास्त्र सांगितलं की कठीण वाटतं सगळ्यांना. बाकी पुरणपोळी करायला कोणाला कठीण वाटत नाही, कार ड्रायव्हिंग करायला कोणाला कठीण वाटत नाही, हेलिकॉप्टर किंवा विमान चालवायला कोणाला कठीण वाटत नाही, कॉम्प्युटर, व्हॉट्सअप, मोबाईल चालवायला कोणाला कठीण वाटत नाही. परंतु परमार्थाचा शास्त्राभ्यास करायला मात्र कठीण वाटतो, कारण आम्हाला त्याची खऱ्या अर्थाची निकड तयार झालेली नाही. म्हणून असं वाटतं की नको तो शास्त्राभ्यास. घड्याळ हे अधिभूत आहे, प्रकाश किरण हे अधिदैव आहे
आणि डोळा हा अध्यात्म आहे. या पद्धतीने आम्हाला ज्ञान होत असतं. तसं बुद्धीतही चिदाभास आहे, त्याला आत्मप्रकाश म्हणूया. बुद्धीमध्ये आत्मप्रकाश आहे. आत्मप्रकाशामुळे बुद्धी कार्यान्वित होते. ज्याप्रमाणे सेल टाकल्याने घड्याळ चालते, त्याप्रमाणे आत्मप्रकाशामुळे बुद्धी चालते. आणि मग ती हा शत्रू हा मित्र, हा पुण्यवान हा पापी, हे कर्तव्य आणि हे अकर्तव्य अशा गोष्टी करायला लागते. आणि ती प्रकाशाच्या मागे लागते. प्रकाशकाला बघू इच्छित नाही. तिथे श्री गुरूंची गरज आहे. ते सांगतात तो प्रकाशक मी आहे. काय सांगतात श्री गुरु? तो प्रकाशक मी आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण विचार करू, तेव्हा आमचं जीवन सफल होऊन जाईल. तत्रोपलभ्यमानत्वात, त्या प्रकाशत्वातच तो लाभतो. त्या प्रकाशकत्वाकडे जर माझी नजर गेली तर काम होतं. म्हणून गुरुवंजने विण ते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. आत्मदेवा जेथे वसती, पुढे देहत्रयाचे भोवती, राग लोभादी रोखाती निश्चय. म्हणून तू परतोनी पाठीमोरे ठाके, आपण या आपण आपले देखे, देखत खेव ओळखे ते वस्तुगामी. पुढच्या शब्दांना प्रारंभ करूया. गौहरेष्टम, संकटाच्या वादळातही एकटाच पण अत्यंत शांत स्थिर राहणारा, म्हणून प्राप्त करण्यास कठीण. संकटाच्या वादळामध्ये अस्थिर राहणारे खूप, पण संकटाच्या वादळामध्ये स्थिर राहणारा एकटाच असल्यामुळे अशा एकाला प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून आचार्य म्हणतात, गौहारे विषमे अनेकानर्थम संकटे तिष्ठतीति गौहरेष्टम. गौहरेष्ठ शब्दाची व्याख्या केली आचार्यांनी. काय म्हणतात? खूप इंद्रिय, अनेक वृत्ती, असंख्य विषय आणि वस्तू जीवाला स्वतःकडे ओढताना त्या जीवाची कुतरोड होते, त्या जीवाची चिवचिंदी होते आणि जीव जबरदस्त फजित पावतो. कुणामुळे? खूप इंद्रियांमुळे, अनेक वृत्तींमुळे, असंख्य विषयांमुळे. आणि या जबरदस्त फजितीच्या आगीतून निघून तो फोपाट्यात जाऊन फसतो. अनात्म उपाधीचा प्रतिबंध तयार होतो. म्हणजे आधीच मलविक्षेप आवरण आहे. आधीच याला त्रिदोष असं म्हणतात. मलविक्षेप आणि आवरण हे 3 दोष प्रत्येकात आहेत. त्या व्यतिरिक्त षडरिपू आहेत. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, याला षडविकार असं म्हणतात. म्हणून षडरिपू पण आहेत आणि त्रिदोष पण आहेत. या व्यतिरिक्त अनात्म उपाधीचा प्रतिबिंब म्हणजे शरीर ही अनात्म उपाधी आहे आणि तिला षडविकार आहे. 3 दोष झाले, 6 रिपू झाले आणि 6 विकार झाले. त्या प्रतिबंधामध्ये अरे मी म्हातारा झालो, अरे मी आजारी झालो, अशा सगळ्या पद्धतीने माणसाचं लक्ष बाहेरच राहतं, आतमध्ये राहत नाही. एष सर्वेषु भूतेषु गुढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. कठोपनिषदातल्याच पहिल्या अध्यायातल्या 3ऱ्या वल्लीतला 12वा मंत्र आहे. मनसा एव अनुद्रष्टव्यम, शुद्ध सूक्ष्म एकाग्र मनाने बघतो. आणि जै चित्ताविषयी तुटी, जै जीवाशिवाची भेटी, हे तो घडे सुवटी धीरवंते. म्हणून फक्त धैर्यवानच असे असतात की या वादळामध्ये सुद्धा शांत राहतात, स्थिर राहतात आणि कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतात. आत्मस्वरूप मिळवणं काही सोपं आहे का हो? काही म्हणतात आम्ही आजारी आहोत, आम्हाला दुर्धर आजार झालेला आहे. दुर्धर म्हणजे जो आजार दुरुस्त होण्याची शक्यता नाही. बरं ठीक आहे ना, दुर्धर आजार झाला तर काय झालं? आजार कोणाला होतो?
आजार कोणाला होतो? आजार देहाला होतो. तुम्हाला काही होत नसतं, पण देहाला आजार होतो. इथे इथे आम्ही काहीही करू शकत नाही असं जीवाला वाटतं. आणि म्हणून जीवाने असा विचार करण्याचं काही कारण नाही, कारण मी देह नाही. आजार देहाला आहे. देहाशी माझा काडी मात्र संबंध नाही. देहाशी माझा काडी मात्र संबंध नाही. म्हणून मी आत्मा आहे. आणि मी कसा आहे? गौवरेष्टम. एवढ्याही वादळामध्ये न डगमगणारा दिवा आहे. गीतेमध्ये फार सुंदर वर्णन केलं आहे त्या दिव्याचं. यथा दीपो निवात असतो, नेंगते सोपमास्कृत. असं योग्याचं चित्त असतं. आणि गौवरेष्टम पुराणम, तो कसा आहे? आद्य आहे, अत्यंत पुरातन आहे, खूप आधीपासून आहे, अनादी आहे. म्हणजे उत्पत्ती पूर्वीपासूनही तो आहे. म्हणून समर्थांनी त्याला जुनाट पुरुष म्हटलं. काय म्हटलं समर्थांनी त्याला? जुनाट पुरुष म्हटलं. गीतेने त्याचं वर्णन केलंय. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन न कारयत. बल्ब फ्यूज झाला म्हणजे वीज जाते का हो कधी? रेणुकाताई, तुमचा मोबाईल सारखा म्यूट अनम्यूट होत आहे. मोबाईलचा दोष आहे. सतत माणूस असं करत नाही रेणुकाताई वैद्य, पण होतोय, सारखा आवाज येतोय त्याच्यामुळे. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन न कारयन. बल्ब फ्यूज झाला तरी वीज तिथल्या तिथे असते. देह गेला तरीही आत्मा असतो. तो आत्मा मी आहे. मी जात नाही, कारण मी आलो नाही. का बरं आलो नाही? गूढ मनुप्रविष्ट. मी आधीपासूनच होतो, मी प्रवेश केला असं तुम्हाला वाटतंय. वास्तविक मी काहीही प्रवेश केला नाही. काय वाटतं हो मग मला, की घटामध्ये आकाश प्रवेश केला असं का वाटतं मला? कारण माझी उपाधी सापेक्ष दृष्टी आहे. म्हणून याला तादात्म्याध्यास असं म्हणतात. तादात्म्याध्यासामुळे देहामध्ये आत्मा आला आणि देहातून आत्मा गेला असं वाटतं. कारण माझा चष्मा देह सापेक्ष आहे आणि देह ही उपाधी आहे. म्हणून माझी दृष्टी उपाधी सापेक्ष आहे. आणि म्हणून म्हणतात गौवरेष्टम पुराणम. अध्यात्म योगादिगमेन देवम. देवम म्हणजे काय? तम देवात मनम मत्वा स्वयंप्रकाश दिव्यती, स्वतः प्रकाश रूप आहे. असा जो सनातन देव आहे त्याला जाणण्यासाठी 5 विषयांना त्यागावं लागतं. देवा सनातन ऐसा जै जाणण्या असे आशा, टाकणे पडे पंचविषा विषय स्वरूप. काकांची 74 नंबर 24 आहे. 3 देहांना, 5 विषयांना, स्वर्ग नरकाला, समाधीला, विपेक्ष इत्यादी ना परिच्छिन्न मानतोस ना, मग देह विषयादी ब्रह्मस्वरूप आहेस असं कसं बरं मानतो? यांना जर तू ब्रह्म मानतोस, मग दुःखाकार बुद्धीला दुःखत्वाला ब्रह्म का मानत नाहीस? जर तू देहाला ब्रह्म मानत असशील तर देहाच्या अनुषंगिक होणाऱ्या दुःखालाही ब्रह्मच मान की. मग रडकेपणालाही ब्रह्मच मान ना. आणि ब्रह्म तर आनंद स्वरूप असतं. मग तुझं रडकं स्वरूप कसं राहील? मग सगळीकडे ब्रह्म आहे म्हणायचं आणि मी रडतही असायचं. जे देश काल वस्तुरूपाने परिच्छिन्न आहे ते ब्रह्म असू शकत नाही. म्हणून अध्यात्म योगाधिगमेन. अध्यात्म योगाधिगमेन म्हणजे अध्यात्म शब्दाचा अर्थ आत्मनी शरीरे एव इति अध्यात्मम.
हाची अध्यात्म योग जाणे, वृत्ती आत्म्यावरी स्थापिणे, सच्चिदानंदी बैसणे होऊनी तोची. आत्मा स्वयंप्रकाश आहे. आत्म्यावर त्या बुद्धीचा काय केला पाहिजे, निश्चय केला पाहिजे. आत्म्यावर कसा निश्चय करायचा, मी आत्मा आहे असा निश्चय करायचा. तो केल्याने सच्चिदानंद पदी बैसणे होऊनी तेजी. मी सच्चिदानंद स्वरूप होतो, मी तोच होतो. एवढं सगळं साधना काळी करायला हवं आहे. आमचं काय होतं, आम्हाला संख्या मोजण्यामध्ये जास्त रस असतो. किती माळा झाल्या, किती ग्रंथ झाले, किती तास ध्यानाला बसलो. आम्ही सगळे संख्येचे पुजारी आहोत. त्यामुळे आत्म्याची पूजा होत नाही. आत्मा असूनही आत्मसाक्षात्कार बाधक होतो. स्वयंप्रकाश आत्म्याचं झाकण कोणतं, विषयापहत बुद्धी रेव. विषयाला आच्छादन करणारी, विषयाला सत्यत्व देणारी. आच्छादन म्हणजे असं झाकून नाही टाकत, विषय खरं आहे असं दाखवत. या विषयांनी बुद्धीला लुटलं. आपल्या बुद्धीला कोणी लुटलं, विषयांनी बुद्धीला लुटलं. विषयांनी सत्यत्व दिलं या बुद्धीनी, आणि मग आत्मस्वरूपात झाकलं. आणि वरून ती बुद्धी विषयही ब्रह्मस्वरूप आहे असं म्हणते. हा स्वतःला दिलेला फसवणुकीचा भाग. एकदा मी ब्रह्म आहे असं कळलं, आणि सर्वत्र ब्रह्म वास करताय असं कळलं, आणि मग ब्रह्मभाव जर जागा झाला तर मग विषय सुद्धा ब्रह्मरूप होतात. म्हणून वस्तू ब्रह्मरूप आहे हे कळल्यानंतर वस्तू प्रभा ब्रह्मरूप आहे हे कळावं. आधी प्रभा ब्रह्मरूप आहे कळलं, तर वस्तू ब्रह्मरूप आहे हे लवकर कळत नाही. याला चिद्विलासवाद असं म्हणतात. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये मांडलाय, अमृतानुभवामध्ये त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. चिद्विलासवाद आणि शंकराचार्यांचा अध्यासवाद एकच आहे, मांडणीची पद्धत बदलली बस. आणि म्हणून त्याच्या आधीच सगळे विषय ब्रह्मरूप आहे, आत्मरूप आहे हे तुला कळलं पाहिजे. जर हे असं कळलं तर तुझं काम झालं. सर्व विषयांचा द्रष्टा कोण आहे, आत्मा आहे. तो तू आहे, आत्माच ब्रह्म आहे, तोच मी आहे. हे एकदा जर कळलं तर साधनेतला मोठा बाधा निघून जातो, मोठा व्यत्यय निघून जातो. आत्मा तो मी आहे असा अपरोक्षत्वाने जाणला तरच ब्रह्म किंवा आत्मा कळला असं समजा. तोवर सर्व विषय, व्यक्ती, वस्तुजात ब्रह्म आहे असं जाणवणं हे निव्वळ परोक्ष ज्ञान आहे. हे अपरोक्ष ठरत नाही, हे शब्द ज्ञान आहे. शब्द ज्ञान म्हणजे ब्रह्मरूपता नव्हे. मी आत्मा आहे हे जर कळलं तरच अध्यात्म योगात अधिगमन म्हणजे प्रस्थान होईल. अध्यात्म योगाधिगमेन देवम. मग आता असं अध्यात्म योगामध्ये प्रस्थान करायचं असेल तर विषय सत्यत्व, देह सत्यत्व, जगत सत्यत्व यांनी आच्छादलेली माझी बुद्धी मला ताजी तवाणी करून घेतली पाहिजे. त्या बुद्धीमध्ये कोणता निश्चय केला पाहिजे, मी ब्रह्म आहे. सद्गुरूंकडून आलेला उपदेश त्या बुद्धीनी जर घट्टपणे धरला तर मत्वाधीरो हर्ष शोक जहाती. तो धैर्यवान आहे. कसा काय धैर्यवान म्हणायचं हो त्याला, एवढा एक विचार आतमध्ये धरला तो धैर्यवान कसा होईल. मत्वाधीरो हर्ष शोक जहाती. त्याच्यामुळे काय होतं, हर्ष आणि शोक कायम निघून जातात. तो हर्ष आणि शोकाच्या पलीकडे जातो. म्हणजे काय झालं, कसा प्रश्न निर्माण झाला, त्याला हर्षही होत नाही आणि शोकही होत नाही, नाही आणि नाही. मत्वाधीरो
हर्ष शोकौ जहाती. त्याला नाही शोक होतो. नगरला आम्ही दोघांनी भगवद्गीतेतून शोकमुक्ती असा विषय घेतला होता. त्यावेळेला तिथल्या लोकांना अतिशय नवल वाटलं की भगवद्गीता खरंच एवढ्या मोलाची आहे. भगवद्गीता अनमोल आहे हो. तुम्हाला तिचं जेवढं मोल कळतं ना, ते फारच थोडस कळलेलं असतं. आणि तेव्हा आपल्याला वाटतं की ती खूप मोलाची आहे. नव्हे, ती अनमोलच आहे. तिचे मोल नाही जीव करू शकत. आत्मरूप होणे हे भगवद्गीतेचं खरं मोल आहे. भगवत स्वरूप होणे हेच भगवद्गीतेचं खरं मोल आहे. म्हणून तर शेवटच्या अध्यायाला मोक्ष संन्यास योग म्हटलाय. भगवद्गीतेतून जर काही साधायचं असेल, योग साधला पाहिजे. आणि योग शब्दाचा अर्थ जीवाला मी आत्मा आहे हे कळणे. म्हणून जीवो ब्रह्मैवनापराहा, जीवच ब्रह्म आहे हे जीवाला कळलं. मग आता हे कळलं, हे कसं कळेल की मीच ब्रह्म आहे कसं कळेल? जगन मिथ्यात्वाचा अनुभव. आणि जग मिथ्या आहे हे कळलं म्हणजे ब्रह्म सत्य आहे या अनुभवात स्थिर झाला. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या या अनुभवात स्थिर झाला म्हणजे जीव ब्रह्मरूप झाला. कुशा वाक्यामध्ये इतका सखोल अर्थ सामावलेला आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैवनापराहा. एवढा एक वाक्य माझ्या जीवनाचं परम कल्याण करणार आहे. सनातन वैदिक हिंदू धर्माचं परम कल्याण करणार आहे. 2 दिवसानंतर त्याच शंकराचार्यांचं भजगोविंदम आम्ही सगळे मिळून घेतो आहोत. लक्षात ठेवा, माझ्या बरोबर 21 आचार्य घेणार आहेत. 21 जण भजगोविंदम वर बोलणार आहेत. नवीन 21 वक्ते बोलणार आहेत. आणि त्या सगळ्यांच्या बोलण्याचं सार एकच असणार आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैवनापराहा. त्यांच्या श्लोकातून ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म हा सार जर नाही झाला तर श्लोकाचं डायरेक्शन चुकली म्हणून समजायचं. नेहमी शंकराचार्यांच्या कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करत असताना ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैवनापराहा हा मूलभूत सिद्धांत अखंडत्वाने जिवंत ठेवला पाहिजे. माणसाचं जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ असतो. माणसाचं जीवन म्हणजे चढाव उताराचा प्रवास असतो. माणसाचं जीवन म्हणजे सुख आणि दुःख याचा मेळ असतो. मनुष्याचं जीवन म्हणजे चांगल्या आणि वांगल्याचा अनुभव असतो. मनुष्याचं जीवन म्हणजे हसू आणि आसूंचं तांडव असतं. ऑफलाईन असताना तुम्ही अतिशय खुश झाला असता या वाक्याने. आणि असा विचार करून मी हे वाक्य पुन्हा सांगणार आहे. माणसाचं जीवन, आपल्या जीवनाचा अनुभव सांगतात हे आचार्य. मत्वाधीरो हर्ष शोकौ जहाती. माणसाचं जीवन आणि तसं आहे की नाही तपासून बघा. आणि आहेच. आचार्य दुसरं काही सांगूच शकत नाही. जे आहे तेच सांगणार. माणसाचं जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ आहे. मनुष्याचं जीवन म्हणजे चढाव उताराचा प्रवास आहे. मनुष्याचं जीवन म्हणजे सुख आणि दुःख याचा मेळ आहे. माणसाचं जीवन म्हणजे चांगल्या आणि वांगल्याचा अनुभव आहे. मनुष्याचं जीवन म्हणजे हसू आणि आसूचं तांडव आहे. आचार्य म्हणतात, क्षणे रुष्टा क्षणे तुष्टा रुष्टा तुष्टा क्षणे क्षणे. हे माझ्या चित्तवृत्तीचं वर्णन केलं आहे. चित्तवृत्तीचं चित्र आचार्यांनी या ठिकाणी मांडलं आहे. क्षणे रुष्टा क्षणे तुष्टा. अगदी थोड्या वेळातच त्याला राग आलेला असतो आणि थोड्या वेळातच तो समाधानी झाला असतो. रुष्टा तुष्टा क्षणे क्षणे म्हणजेच ऊन सावली, म्हणजे चढाव उतार, म्हणजे सुख दुःख, म्हणजे चांगलं वाकलं,
म्हणजे हसू आणि आसू. आणि धैर्यवान माणूस ह्याच्या पलीकडे जातो. धैर्यवान माणूस हर्ष शोको जहाती, हर्ष आणि शोक याच्या पलीकडे गेलेला असतो. तीन अवस्थांच्या अतीत आहे, म्हणजे तो हर्ष आणि शोकाच्या अतीत आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणून धैर्यवान पुरुष द्वंद्व संपवतो आणि द्वंद्वाच्या पार निघून जातो. म्हणून भगवद्गीता सांगते, नानु शोचितुमर्हसी, नैवम शोचितुमर्हसी, नत्वम शोचितुमर्हसी. दुसऱ्या अध्यायामध्ये सगळं आपलं झालेलं आहे. 25, 26, 27. सततच्या या हर्ष शोकाला झेलत आणि पेलत अधिष्ठान मात्र न डगमगता तसंच तिथे स्थिर असतो. मत्वाधीरो, त्या अधिष्ठानाला मी स्वरूपाने जो आत्मसात करतो त्याला धैर्यवान असं म्हणतात. ते अधिष्ठान मी आहे असं ज्यांनी जाणलं त्याला प्रत्यगात्मा असं म्हणतात. प्रत्यक्ष तो मी आहे असं ज्याला कळलं, ते अधिष्ठान मी आहे असं झालं की हर्ष आणि शोक दोनही सुद्धा सुटून जातात. हर्ष आणि शोक दोन्ही सुटून जातात. आचार्य म्हणतात, उत्कर्ष अपकर्ष यो अभावत जाती. माझ्या जीवनात असं झालं पाहिजे की नाही हो? मोठ्यातल्या मोठ्या बदलाने आणि लहानातल्या लहाना तरंगाने माझ्या जीवनात सुख दुःख निर्माण होता कामा नये. मोठ्यातला मोठा बदल, लहानातला लहान बदल मला विचलित करता कामा नये. होतं का हो असं? करतो का हो मी असं? प्रगती आणि अधोगती ही आत्मदेवासी नसती, म्हणून हर्ष शोकादी स्थिती नसे प्राप्त. 76 नंबरची ओवी बघा काकांची, ती ओवी तुम्हाला सांगून देईल. प्रगती आणि अधोगती ही आत्मदेवासी नसती, म्हणून हर्ष शोकादी स्थिती नसे प्राप्त. हे मी नवीन पुस्तकातले क्रमांक सांगतो बरं का तुम्हाला. चित्ताला प्रथम विषयांकडून आणि मग इंद्रियांकडून परिच्छिन्नत्वापासून दूर हटवण्याची गरज असते. त्यावेळेला हे सगळं जमतं. जेव्हा देश, वस्तू, स्थिती यांनी परित्याग केला की आपल्या स्वरूपात स्थिर झाला आणि मग देश, काल, वस्तू आणि स्थिती त्याला बाधत नाही, त्याला अडथळा निर्माण करत नाही. याला अनंत फलप्राप्ती असं म्हणतात. शाश्वत हर्ष शोकाची मुक्ती, हर्ष आणि शोक यातून कायम स्वरूपी सुटका. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. शाश्वत हर्ष आणि शोक याच्यातून मुक्तता. आवडेल का हो? आम्हाला शोकातून मुक्ती पाहिजे, हर्षातून मुक्ती नको. आणि हर्षातून मुक्ती मिळाल्याशिवाय शोकातून मुक्ती मिळत नाही. थापड खायची नसेल तर शाबासकी पण घेऊ नका. आम्हाला शाबासकी हवी आहे आणि थापड नको आहे. शाबासकी आणि थापड दोन्ही मध्ये हातातच कार्य आहे, वाटण्यातला फरक आहे. आम्ही काय वाटून घेतो याच्यातला फरक आहे. तसं हर्ष आणि शोक दोन्हीही वृत्तीवरचे तरंगच आहे. त्याला चांगलं आणि वांगलं वाटून घेण्यात काही अर्थ नाही. आत्मस्वरूपापासून हर्षही विचलित करतो, कारण तरंग निर्माण झाला वृत्तीचा, आणि शोकही विचलित करतो कारण वृत्तीचा तरंग निर्माण झाला. सध्या की नाही हो,
माझ्या मुलीचं लग्न आहे, एक 2-3 महिने तर काही आता मी सकाळी ऐकू शकणार नाहीये. हर्षाचा तरंग आमच्या घडी जरा अघटित घडलेलं आहे. ते घटितच असतं, त्याला अघटित म्हणतात, आम्हाला आवडत नाही म्हणून. म्हणून सध्या आम्ही ऐकू शकत नाही. सगळं गदा कुठे येते? परमार्थाच्या अभ्यासावर. जेवण थांबतं का हो? श्वास घेणं थांबतं का हो? ऑफिसची नोकरी थांबते का हो? काम करणं थांबतं का हो? यातलं काहीही थांबत नाही. थांबतं काय? अध्यात्मातला अभ्यास. कारण आम्हाला तो अत्यंत दुय्यम वाटतो. दुय्यम शब्द म्हणावं का हो? तिय्यम म्हणू का? आता त्याला तिय्यम म्हणावं की अजून काय त्याच्या पलीकडे म्हणावं, हे ज्याचं त्यांनी ठरवावं. परमार्थाला मी किती प्रिफरन्स दिला, किती प्लस, सिंगल प्लस, डबल प्लस, ट्रिपल प्लस, मी काय वेटेज दिलाय याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून कुठेही काही झालं की बस थोडस बरं नाही वाटत असं करणं, प्रवचन काही ऐकू नको आणि प्रवचन काही करू नको. म्हणजे पहिले थांबायचं काय? हर्ष शोकव जहाती. आणि म्हणून याची आत्यंतिक निवृत्ती झाली पाहिजे. हाची अध्यात्म योग जाणे, वृत्ती आत्म्यावरी स्थापिणे, सच्चिदानंदी बैसणे, होनी तोची. 77 नंबर. काय हो, काकांच्या ओव्यांवर जर बोललं तर किती सोपं करून दिलं कठोपनिषद. हर्ष शोकव जहाज, मत्वा धीरो. आता तू धैर्यवान होणार आहेस का? परमार्थ हे बलवंताचं क्षेत्र आहे आणि विवेकाचं बळ लागतं परमार्थात. शरीराचं बळ नाही लागत, विवेकाचं बळ लागतं. नाही तर चालले, तब्येत बिघडली, तुमच्या पायाचं तीर्थ द्या, काय हे द्या आणि ते द्या, त्यांनी आम्हाला बरं वाटेल. अरे, तब्येतीला बरं वाटण्याच्या मागे लागण्यापेक्षा मी तब्येत नाही, मी आत्मा आहे या निर्णयावर जा. प्रकृतीला काय दुरुस्त करत बसतं? जिला तू आज दुरुस्त करशील ती उद्या बिघडल्याशिवाय राहणार नाही. जी गोष्ट दुरुस्तीनंतरही खात्री बिघडणार आहे, तिला दुरुस्त करत बसण्यापेक्षा. एका घड्याळीच्या दुकानात गेलो आणि घड्याळ ही दुरुस्त करून द्या. तो म्हणे हिला दुरुस्त करू नका, ही पुन्हा काही दिवसात बिघडेल. पुन्हा दुरुस्त केली तरी ही पुन्हा काही दिवसात बिघडेल. त्याच्यापेक्षा तुम्ही नवीन घड्याळ घ्या. घड्याळीसाठी नवीन घेणं बरोबर आहे, पण देहासाठी नवीन देहाची इच्छाच निर्माण न होणं. आणि आता हा खराब झालाय का, चलो स्वाहा, त्याला अर्पण करण्याची तयारी करावी लागते. भेकाड शिष्य असं करू शकत नाही. धैर्यवान शिष्याचं हे काम आहे आणि गुरूंकडून ते धैर्य त्यांनी प्राप्त करवून घेतलं पाहिजे. गुरूंनी पहिल्याच अनुग्रहात ते दिलेलं असतं. पण जगताचं चिंतन आणि मग धैर्य हरवून बसतो आणि मग काय विचारता सोय नाही. मग काय काय मागतो गुरूंना आणि काय काय नाही, मग गुरुकडे मागणे मागायला येतो. असा जो पोचट असतो, धैर्य हरवलेला असतो, त्याचं काही खरं नाही. तो काही नचिकेता होऊ शकत नाही, तो काही अध्यात्मामध्ये प्रगती करू शकत नाही, त्याला करायचीच नाही. गुरूंनी सांगितलं असं ऐकलं ना तर एक दिवसात सुद्धा मुक्ती मिळते. कोणता राजा? 7 दिवसात मुक्ती मिळते. शुक, परीक्षित. आणि 1 दिवसात मुक्ती मिळते. पंचदशीत त्याचं खटवांग वर्णन आहे. खटवांग हा, खटवांग राजा. खटवांग राजाने एका दिवसात मोक्ष मिळवला होता. आणि आता आपण ऑनलाईन वर जेवढे आहोत त्यांच्याजवळ 1 दिवस नक्की आहे, 7 दिवस नक्की आहेत, मोक्ष मिळवू शकतो. पण त्याला गौणत्व दिल्यामुळे मत्वा धीरो
हर्ष शोक उजहाती. एक तर तो शोकामध्ये बुडलेला असतो, नाहीतर हर्षामध्ये. बस, एक तर लाट अंगावरून जाते, नाही तर आम्ही लाटेवरून जातो. आणि या दोन्ही मध्ये आमचं कल्याणच असतं. असं कल्याण आमच्या जीवनात होऊ नये असं वाटत असेल, तर मी श्री गुरूंनी दिलेल्या साधनाला घट्ट धरून ठेवलं पाहिजे आणि त्याला धैर्यवान असं. ते साधन तू ब्रह्मा आहे असं आहे. आणि ते पुरातन जो देव आहे, त्या देवाला धरून ठेवावा लागतो. तो कुठे आहे? गूढ आहे, प्रवेश केलेला आहे, सध्या राहतो आहे, गुहेमध्ये राहतो आहे. त्याच्याशी माझं संधान जमलं पाहिजे. असं संधान जर अखंड राहिलं, तर त्याला अनुसंधान असं म्हणतात. मणी फिरवणं म्हणजे अनुसंधान नाही. तासन तास ध्यानाला बसणं म्हणजे अनुसंधान नाही. सतत ग्रंथामागे ग्रंथाचा अभ्यास करणं म्हणजे अनुसंधान नाही. अनुसंधान म्हणजे तो मी आहे हा निश्चय होणे. तो मी आहे हा निश्चय होणे, या निश्चयाला अनुसंधान असं म्हणतात. या पद्धतीने जर आम्ही बरोबर अभ्यास केला, तर 7 दिवस, 1 दिवस खूप झाला. करायचा असेल त्याच्यासाठी, खरंच आपण आजारी आहो असं वाटत असेल त्याच्यासाठी, नाही तर मग तकलादू उपाय, तकलादू लोक सांगतात आणि त्याच्या मागे माणूस लागतो. उद्या भगवद्गीता आहे, शुक्रवार, आणि उद्याची तारीख 10. उद्या अक्षय तृतीया आहे आणि भगवद्गीता पण आहे आपली सकाळी 7 ते 8. त्यानंतर सोमवार पासून शुक्रवार पर्यंतचा आपला वर्ग राहणार नाही. म्हणजे स्मृती स्मृती पारिक 15व्या अध्यायाचा सार घेणार आहे उद्या. 15व्या अध्यायाचा सार श्रुती पारिक घेणार आहे उद्याला. तो आपण सगळ्यांनी ऐकावा. आणि सोमवार दिनांक 13 ते 17 हा काळ आपला शिबिरार्थीचा काळ आहे. त्यावेळेला आपल्याला सुट्टी राहणार आहे. आणि त्यानंतर 20 तारखेपासून आपण पुन्हा, म्हणजे पुढल्या सोमवारपासून, पुढल्या सोमवारपासून आपण पुन्हा सुरू होणार आहे. कमी